आज म्हटलं चला बेबूसाठी काहीतरी बनवू. रोज रात्री आहे ना झोपताना आहे ना माझ्या एका हातावर झोपते, खूप कळ लागते म्हणून हात खूप दुखत असतो माझा. म्हणून आहे ना म्हटलं चला आज बेबूसाठी काहीतरी बनवू. तर म्हटलं चला तिच्यासाठी आहे ना छोटीशी उशीच तयार करून घेऊ. आणि बाईने आमची आता पहिलेच बाहुली फाडून ठेवलेली होती. म्हटलं चला त्या बाहुलीपासूनच काहीतरी बनवून घेऊ. तर अशी सुंदरशी उशी मी तिच्यासाठी बनवलेली होती. बाहुलीमधून आहे ना इतका मोठा कापूस काढून ठेवलेला होता. म्हटलं चला त्या कापसाचाच वापर करून घेऊ आज. त्यानंतरून आहे ना इकडे मी झाडांना आहे ना पाणी देत होती. काही झाडं आहे ना ॲटोमॅटिक आलेले होते आणि हा वेल आहे ना तो आहे ना ॲटोमॅटिक आलेला आहे, तर लावलेला नव्हताच. उन्हामुळे आहे ना झाडं खूप वाळून गेलेली होती, तर मी म्हटलं चला पाणी देऊ झाडांना. आणि इकडे ना झाडांना पाणी देऊन झाल्यावर आहे ना आमचे चिवकाऊ पण काय करतात, जरा त्यांच्याकडे पण बघितलं, त्यांना दाणे पाणी देऊन दिले आणि हा एकटा बसलेला होता. त्यानंतरून आहे ना संध्याकाळी ना बेबूची झोप झाली आणि तिला थोडंसं गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलेली होती मी. ती पण घरात राहून राहून कंटाळून गेलेली होती, तर म्हटलं चला एक चक्कर गार्डनमध्ये पण मारून येऊ. आणि इकडे आहे ना ती माझ्या आधीच आहे ना पटकन जाऊन सरकुंडीवर बसली. घाबरतच नाही बाबा ही पोरगी, डायरेक्ट वरती जाऊन आहे ना कशावर पण आहे ना खेळत असते. आता बघा इकडे तुम्हीच. त्यानंतरून घरी आले, मस्तपैकी पावभाजी बनवलेली होती. पावभाजीची रेसिपी मला जमली नाही शूट करायला, कारण का बेबूकडे फोन होता. कारण का मी कामात असल्यावर आहे ना तिला नादी लावायला तरी मला थोडा वेळ फोन द्यावा लागतो. पावभाजी झाली आणि मी तिला इकडे खाऊ घातली. तर पावभाजी खाल्ल्यावर आमचं रिॲक्शन हे असं काही होतं. काही वेळासाठी मीच आहे ना थक्क झाले, का म्हटलं ही अशी काय बघू राहिली, मी हिला पावभाजीच खाऊ घातली ना. नंतर वाटलं का विचार करत होती, विचार करून झाला आणि मग आम्हाला खूपच आवडली पावभाजी. बाय.